नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहराच्या राजकारणात वेग आलाय। विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली असून याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेकर यांच्या 4ही अधिकृत उमेदवारांनी एकत्र येत प्रचाराला औपचारिक सुरुवात केली। शिवसेना उभाटा गटाचे अधिकृत उमेदवार मंदा शंकर गडदे अ, गणेश दत्तात्रय काकड ब, मनीषा प्रवीण हेकरे क आणि संजय रघुनाथ पिंगळे ड यांची आज शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी मखमालाबाद गावात पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ केलाय। यावेळी गावातील राम मंदिरात नारळ फोडून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। त्याचबरोबर उमेदवारांनी गावातील सप्तशृंगी माता तसेच खंडेराव महाराजांचे दर्शन घेऊन प्रचारासाठी आशीर्वाद घेतले। यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, प्रभागाचा सर्वांगीण विकास, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 6 मधील जनतेला न्याय देण्याचे काम करू असे सांगत पारदर्शक व विकासाभिमुख कारभार हेच आमचे ध्येय असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजले आणि आता राजकारण सध्या तापू लागले। अनेक प्रभागांमध्ये आता प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये। आपल्यासोबत शिवसेना उभाटा गटाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांनी आज मखमालाबाद गावातील राम मंदिर येथे नारळ फोडून प्रचार कार्यालयाचा शुभारंभ देखील केला आहे। तर आपल्यासोबत मंदा गड्डे, गणेश काकड, मनीषा हेकरे आणि संजय पिंगळे आहेत, हे अधिकृत उमेदवार आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आता जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली, जर ते नगरसेवक म्हणून पदावर रुजू झाले तर ते मखमालाबाद गावाचा किंवा त्या परिसराचा कशा प्रकारे विकास करतील किंवा त्यांचं पुढील उद्देश काय असणार आहे। मी मंदा शंकर गडदे गटामधून आहे। प्रभागामध्ये खूप पाण्याची टंचाई आहे, रस्त्याचे खूप प्रॉब्लेम आहे। लोकांनी आम्हाला खूप समस्या सांगितल्या, आम्ही त्यांच्यावर खूप विचार करू। आता रस्त्याचा, पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, लाईटीचा, त्याच्यावर आम्ही पूर्ण विचार करून आता पुढचं प्रभाग सुधारण्याचं काम करू। प्रभागातील अनेक समस्या आहेत, जसं मी सांगितलं, ड्रीम कॅस्टल पासून मखमालाबाद गावापर्यंत जी खड्डे म्हणजे रस्त्याची झालेली दुर्दशा आणि मखमालाबादकरांना जे खड्ड्यांनी त्रास दिलेला आहे। आणि सर्वप्रथम आज 25 वर्ष मी जेव्हा काल प्रचारार्थ गेले होते तांदळवाडी म्हणून या परिसरामध्ये, तर गेली 25 वर्ष तिथे लाईटीचा आणि रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। तर या समस्या जेव्हा जेव्हा आम्ही जातोय नागरिकांपर्यंत प्रभागामध्ये, त्या समस्या जाणून घेतोय आणि त्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। हेकरे प्रभाग क्रमांक 6 क मधून निवडणूक लढवित आहे। मी गणेश दत्तात्रय काकड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मशाली या चिन्हावर उमेदवारी करत आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून त्यांच्या ज्या समस्या आहेत, रस्ते असेल, पाणी असेल, तुम्ही बघताय प्रभाग क्रमांक 6 मध्ये कोणत्याही रस्त्याला गेले इतके प्रचंड खड्डे का त्या खड्ड्यांमुळं लोकांचे अक्षरशः पाठीचे मणके गेले। काही लोकांचे ॲक्सिडेंट होऊन त्यांचे मृत्यू झाले। आमच्या भागातली 2-3 ॲक्सिडेंट झाले, 2-3 जणांचा मृत्यू झालाय, जागेवर मरण पावले लोक। इतकी वाईट अवस्था प्रभाग क्रमांक 6 मधील रस्त्यांची आहे। प्रत्येक नगरसेवकाला संधी दिली, तुम्ही काय झालं 6 मध्ये सगळ्या नागरिकांना पाहिलं किती समस्या आहे, काहीच निवारण नाही, काहीच विकास नाही। जसं 2017 साली इलेक्शन झालं त्यानंतर जे आपण निवडून दिलेले जे उमेदवार आहे केलं, विकास झाला प्रभागाचा हे तुमच्या समोर आहे। तुम्ही जर आम्हाला संधी दिली, सर्व 4ही मशालीचे निवडून दिले, नगरपालिकेत पाठवले, तर आम्ही आमचा अजेंडा हा विकासाच्या मुद्द्यावरच आहे। आम्ही प्रचंड मेहनत करून सर्व कामे, सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे मनावर घेऊ। सर्वांना मी ग्वाही देतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना मशाल या चिन्हावरील 4ही उमेदवारांना तुम्ही प्रचंड मतांनी अपेक्षा करतो। धन्यवाद।
नक्कीच आता आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेना उभाटा गटाचे 4ही उमेदवार होते आणि त्यांनी आपल्याला कोणते अजेंडा त्यांनी सेट केला किंवा त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे देखील त्यांनी ठरवलंय आणि नगरसेवक पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी फक्त विकासाचा अजेंडाच हेच त्यांनी निश्चित केले आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे त्यांचे धन्यवाद. गर्दे गणेश भाऊ दत्तात्रेय काकड, माझी भगिनी मनीषा प्रवीण हेकडे, 20 वर्ष या तुमच्या गावामध्ये शिवसैनिक म्हणून, विभाग प्रमुख म्हणून जो एकनिष्ठेने शिवसेनेचं काम करतो तो आमचा उमेदवार संजय रघुनाथ पिंगळे. राजकारण का फार काही वेगळं नाही. या पंचकृषीतलं हे गाव असं आहे की त्यांनी खासदार दिले, आमदार दिले, मंत्री दिले आणि या नाशिक महानगरपालिकेमध्ये निर्णायक असलेलं गाव म्हणजे मखमलाबाद गाव. ते गेली 2 महिने उमेदवारांच्या निवडीमध्ये आपण ऐकताय, बघताय. आपण सुज्ञ आहे. माझ्या वडिलांची वयाची माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. माझ्या राजकीय जीवनामध्ये या गावाचा फार मोठा वाटा आहे. मला खूप मोठे आशीर्वाद या ठिकाणी. पण विचार करून 15 तारखेला आपल्याला मतदान करायचं. काय घडतंय ते आपण बघतोय. पहिल्यासारखं नाही राहिलं. व्हॉट्सअप चालू आहे, टीव्ही चालू आहे. अक्षरशः राजकारणाचा चिखल भारतीय जनता पक्षाने केला. यायचंय, बोलायचंय, पण आज शुभारंभ आहे. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत मी झोपलो नाही. या शहरामध्ये ज्या पद्धतीने या शहराचं वाटोळं या मंडळींनी केलं, माझे सहकारी त्यांनी या शहराचं महापौर पद भोगलं, स्टँडिंग कमिटीचं पद भोगलं, तेही पक्षाला सोडून गेलं, फोडला, पक्ष तोडला. त्या शहरातील गुन्हेगारी लक्षात घ्या. या शहरामध्ये गुन्हेगारी आणली, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे. या शहरात खोटे आश्वासनं दिले, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे. ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक. गेली 9 वर्ष सतत या नाशिक महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये जनतेची धूळफेक झालेली आहे. जनता पार्टीत होतो त्यावेळेस स्मार्ट सिटीचं आंदोलन झालं, मी पक्ष बाजूला ठेवला, पण मखमलाबादच्या प्रश्नावर आम्ही सगळेजण या ठिकाणी उतरलो आणि याच मंदिरामध्ये आम्ही सभा घेतली. आपण निवडून दिलं. कायद्याच्या सगळ्या बाबी जर तपासल्या तर बागायती क्षेत्र हे कधीही ऍक्वायर केलं जात नाही. हा कधी ऍक्वायर केला जात नाही. एवढे सगळे मुद्दे मांडले, एवढ्या मिटिंगा घेतल्या तरी कोर्टात जावं लागलं. मुख्यमंत्री त्यांचे, आमदार त्यांचे, देशात राज्य त्यांचं, राज्यात राज्य त्यांचं, आणि आम्ही भीक मागतोय. भारतीय जनता पक्षाने 3-3, 4-4 नगरसेवक निवडून दिले आणि हक्काची महापालिका आहे, तिथं तरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणी मी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांचाही अतिशय थोड्या मतांनी निसटता पराभव झाला, पण त्यांचा आपल्याला विजय घडवून आणायचा आहे. पुन्हा एकदा संधी दिली परमेश्वराने आपल्याला. त्या सौ मंदाताई शंकर गडदे या अमधून उमेदवार उभे आहेत. ज्यांना आपण प्रदेश दत्तात्रेय काकड हे बमधून उभे यांना आपण आपल्या समोर बटन दाबून हे बमधून उभे यांना आपण आणि आपल्या सौ माजी नगरसेविका ज्यांचा अतिशय 50-60-70 मतांनी आणि झाला होता आणि त्यांचा पराभव झाल्यामुळे आपल्या मखमलाबाद सौ महिषाकडे गेल्या शिवसेनेचे अतिशय एकनिष्ठ तरुण तडफदार जे लोकांच्या आडी अडचणी कायम सेवेत राहतात ते संजय रघुनाथ पिंगळे हे डमधून उभे यांचा ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.